नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मंडळी, आपल्या आहारामध्ये भाज्यांचं विशेष असं महत्त्व आहे। अगदी आपल्याला शालेय जीवनापासून सांगण्यात येतं की आहारामध्ये भाज्यांचा समावेश करा आणि आपल्याला डॉक्टर सुद्धा बऱ्याच वेळा सांगतात की भाज्या या आहारामध्ये असल्या पाहिजेत। याचं कारण असं, भाज्यांमध्ये जे पोषक मूल्यद्रव्य घटक आहेत ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात। हे भाज्यांचे फायदे आपल्या ग्राहकांच्या दृष्टीने झाले, पण शेतकरी बांधवांसाठी सुद्धा भाज्या या तितक्याच महत्त्वाच्या आहेत। कारण शेतकरी बांधवांना भाज्यांमधून उत्पादन चांगल्या प्रकारे मिळतं। कमी काळामध्ये कमी पाणी आणि खतांमध्ये भाज्यांचं उत्पादन हे शेतकरी बांधव घेऊ शकतात आणि त्यापासून चांगला आर्थिक फायदा मिळवू शकतात। शिवाय भाजीपाला पिकांना कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा हा कमी प्रमाणात होताना दिसून आला आहे। त्यामुळे हल्ली शेतकरी बांधव भाजीपालाच्या लागवडीकडे विशेषरित्या वळाल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्या दृष्टीने शेतकरी बांधवांना चांगला फायदा मिळताना दिसून आला आहे। पण या भाजीपाला पिकाचं जर व्यवस्थापन आपण योग्य प्रकारे केलं आणि व्यापारी तत्वावर जर आपण या पिकाला बाजारामध्ये उतरवलं तर अजून चांगल्या प्रकारचा फायदा आपल्याला होऊ शकतो। आणि म्हणूनच मंडळी, आज आपण कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात जो विषय निवडला आहे तो विषय आहे, आजचा आपला विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता, वेलवर्गीय भाज्यांचे व्यापारी उत्पादन तंत्रज्ञान। आजचा विषय आपण व्यवस्थित समजावून घ्या मंडळी। या विषयाला अनुसरून आज आपण या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आज आपण मुंबई दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर राजेश मांजरेकर सरांना। सर नमस्ते, कार्यक्रमात आपलं स्वागत। नमस्कार। नमस्कार मंडळी, डॉक्टर राजेश मांजरेकर सरांची विशेष ओळख मला तुम्हाला करून द्यायला आवडेल। कृषी विज्ञान केंद्र रोहा, जिल्हा रायगड या ठिकाणी ते विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत। सरांना या क्षेत्रातील सुमारे 15 वर्षांचा अनुभव आहे आणि या अनुषंगाने सर आज आपल्याला आजच्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत। सर, चर्चेच्या प्रारंभी आपण वेलवर्गीय भाज्यांचं महत्त्व आहारामध्ये विशेषरित्या आहे, याचं महत्त्व शेतकरी बांधवांच्या दृष्टीने कशा पद्धतीने आहे, काय सांगाल आपण? वेगवेगळ्या प्रकारच्या भागामध्ये हवामान, हंगाम यानुसार वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रकारच्या भाज्या ह्या घेतल्या जातात। वेलवर्गीय भाज्यांमधील पडवळ, काकडी, कारली, शिराळी, तांबडा भोपळा, दुधी यासारख्या भाज्या ज्या आहेत, ह्या पौष्टिकतेबरोबरच त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व, खनिजे, क्षार, तंतुयुक्त पदार्थ, कार्बोदकं, प्रथिनं ही आहेतच, परंतु त्याबरोबरीने त्यांच्यामध्ये औषधी गुणधर्मसुद्धा आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे ह्या भाज्यांना मागणी जी आहे ही भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे आणि ह्या भाज्या वर्षभर उपलब्ध असतात। त्याच्यामुळं हे वेलवर्गीय भाज्या ज्या आहेत ह्या कमी कालावधीत कमी पाण्यामध्ये त्यांच्यावरील कीड आणि रोगांचा प्रादुर्भावसुद्धा कमी असल्यामुळं चांगलं उत्पादन देतात आणि हमखास बाजारपेठ मिळवून देतात। त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा ह्या वेलवर्गीय भाज्यांच्या लागवडीकडं वाढत्या प्रमाणावर कल आहे। त्याच्यामुळं शेतकरी ह्या वेलवर्गीय भाज्यांच्या उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणावर वळताना आपल्याला दिसून येतं। बरोबर, जसं आता आपण उल्लेख केला की कमी वेळेमध्ये कमी पाणी आणि खतामध्ये या भाजीपाल्याचं उत्पादन शेतकरी बांधव घेताना दिसून येत आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन यातून शेतकरी बांधवांना मिळतं। आता या भाजीपाल्याची लागवड जर शेतामध्ये करायची असेल तर जमिनीची निवड करताना शेतकरी बांधवांनी कोणती विशेष काळजी घ्यायला पाहिजे, याविषयी आपण काय सांगाल? वेलवर्गीय पिकांसाठी आपण जर जमीन पाहिली तर सर्वसाधारणपणे या पिकांसाठी भारी ते मध्यम प्रकारच्या जमिनी ह्या चालू शकतात। सर्वसाधारणपणे डोंगर उताराच्या जमिनीसुद्धा ह्या पिकाला चांगल्या पोषक ठरतात। मात्र आपल्याला जमीन निवडताना एक बाब त्या ठिकाणी प्रकर्षाने पाहिली पाहिजे की त्या ठिकाणी पाण्याचा निचरा हा योग्य पद्धतीने असला पाहिजे। त्याचबरोबर त्या जमिनीचा pH किंवा सामू ज्याला म्हटलं जातं तो 5.5 ते 7.5 पर्यंत असणं हे गरजेचं आहे। तर अशा कुठल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये ज्या ठिकाणी सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण चांगलं आहे, पोयटायुक्त माती आहे, अशा प्रकारच्या जमिनीमध्ये वेलवर्गीय भाज्या ह्या चांगल्या पद्धतीने येऊ शकतात। बरोबर, म्हणजे जमीन हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि फार विचारपूर्वक शेतकरी बांधवांनी निर्णय घ्यायला पाहिजे, कारण आपली जमीन या भाजीपाल्याच्या पिकासाठी योग्य आहे की अयोग्य आहे याची पडताळणी लागवडीच्या आधी करायला पाहिजे। आता जसं जमीन हा महत्त्वाचा घटक आहे, त्याचबरोबर हवामान हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। तो सगळ्याच पिकांसाठी महत्त्वाचा ठरतो, पण भाजीपाला पिकासाठी हा घटक कशा पद्धतीने फायद्याचा ठरू शकतो, काय सांगाल सर? वेलवर्गीय पिकांना सर्वसाधारणपणे उष्ण आणि दमट हवामान मानवतं। मात्र
साधारणपणे आपण जर बघितलं तर त्याला या ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. अशा वेळेला स्वच्छ सूर्यप्रकाशाने कोरड्या हवेमध्ये वेलवर्गीय पिकांची वाढ ही चांगली होते आणि चांगल्या पद्धतीने फळधारणा होऊन फळांचा दर्जासुद्धा चांगला राहतो. सर्वसाधारणपणे जर दमट हवेमध्ये दमटपणाचं प्रमाण जर जास्त असेल तर अशा वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे कोरडं हवामान त्या ठिकाणी आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे आपण जर बघितलं तर उन्हाळा आणि खरीपामध्ये वेलवर्गीय भाज्यांची लागवड केली जाते. ही थंडीमध्ये आपण बघितलं तर वेलीच्या वाढीवरती परिणाम होतो किंवा त्या ठिकाणी अंकुरण क्षमतेवर सुद्धा परिणाम होतो. त्याच्यामुळे थंडीमध्ये फारसे वेलवर्गीय भाज्यांचं उत्पादन हे कमी प्रमाणात घेतलं जातं. तर हे 2 ऋतू हे चांगले आहेत. आणि तापमानाचं जर आपण बघितलं तर तापमानाची रेंज आहे ते सर्वसाधारणपणे 18 डिग्री सेल्सिअस ते 37 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तापमान 11 डिग्री सेल्सिअसच्या खाली गेलं तर अशा वेळेला त्या ठिकाणी त्या पिकाच्या वाढीवरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. बर. आता हवामानाविषयीच्या या महत्त्वाच्या बाबी आपण सर सांगितल्या. त्याचबरोबर यासाठी भाजीपाला पिकासाठी हंगाम सुद्धा महत्त्वाचा आहे. तर कोणत्या हंगामामध्ये कोणत्या भाजीपाला पिकाची लागवड केली जाते याविषयी सविस्तर आपण सांगावं. सर्वसाधारणपणे वेलवर्गीय भाज्या ज्या आहेत ह्या तिन्ही हंगामामध्ये त्यांची लागवड ही केली जाते. खरीप हंगामामध्ये लागवड करायची झाल्यास मे-जून महिन्यामध्ये त्यांची लागवड करणं गरजेचं आहे. रब्बी हंगामामध्ये लागवड केल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये त्याची लागवड करणं गरजेचं आहे. आणि उन्हाळी हंगामात लागवड करायची झाल्यास जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये त्यांची पेरणी करणं हे गरजेचं आहे. बर. साधारण या 3 हंगामामध्ये त्या हंगामानुसार भाजीपाला पिकाची निवड शेतकरी बांधवांनी करायला पाहिजे. आता याचबरोबर आंतरमशागत हा एक महत्त्वाचा घटक आहे. तत्पूर्वी आपण बीज प्रक्रिया काय असते आणि बियाण्यांवरती प्रक्रिया कशी केली जाते याविषयीची माहिती आपण शेतकरी बांधवांना सविस्तर पद्धतीने द्यावी. वेलवर्गीय पिकांमध्ये बीज प्रक्रिया हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कारण की बियाण्याचं आपण ज्या वेळेला बघतो तर बियाण्यांचं प्रमाण जे आहे हे वेगवेगळ्या पिकांना वेगवेगळ्या पद्धतीने लागतं. उदाहरणार्थ काकडीसारखं पीक जर असेल तर काकडीमध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे 2.5 किलो बियाणं हे हेक्टरी लागत असतं. कारली किंवा आपलं पडवळ असेल तर साधारणपणे 5 ते 6 किलो बियाणं लागत असतं. तर बीज प्रक्रिया ही सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर बियाण्यांची रुजवण चांगली होण्यासाठी बियाणं जे आहे ते 24 ते 48 तास ओल्या कापडात किंवा ओल्या पोत्यामध्ये बांधून ठेवलं जातं की ज्याच्यामुळं पुढच्या वेळेला लागवड करताना आपल्याला त्याच्यापासून चांगला रुजवा मिळतो. त्याचबरोबर जर बीज प्रक्रिया करायची झाली तर 100 लिटर पाण्यामध्ये 20 ग्राम बुरशीनाशक टाकून त्याची ते द्रावणामध्ये ते बियाणं भिजवून नंतर त्याची लागवड केली जाते. किंवा जर आपल्याला जर कोरड्या पद्धतीने लागवड करायची असेल तर 1 किलो बियाण्याला 3 ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक वापरून त्याची प्रक्रिया बियाण्यांवर करतात आणि नंतर मग बियाणं हे पेरतात. त्याच्यामुळं काय होतं की बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा सुरुवातीपासून आपल्याला नियंत्रणात ठेवता येतो. बरोबर. म्हणजे पेरणीपूर्वी या जर प्रक्रिया आपण सुलभरित्या आपल्या शेतामध्ये केल्या तर चांगल्या प्रकारे जे बीज आहे त्याची प्रतिकारशक्ती वाढू शकते आणि भविष्यात जे काही रोग आजार उद्भवणार आहेत ते या पिकाला उद्भवणार नाहीत. या दृष्टीने बीज प्रक्रिया ही फार महत्त्वाची बाब आहे. सर, आता लागवडीच्या काही वेगळ्या पद्धती असणार आहेत या भाजीपाला पिकासाठीच्या, तर त्या पद्धती आपण काय आहेत याचं विश्लेषण या ठिकाणी करावं. वेलवर्गीय भाजीपाला पिकाची ज्यावेळेला आपण लागवड करतो त्यावेळेला सर्रासपणे आपल्याकडे 2 पद्धतींचा वापर हा केला जातो. एक म्हणजे आळे पद्धत आणि दुसरी म्हणजे सरी पद्धत. ही आळे पद्धत जी आहे ही ज्या ठिकाणी उताराच्या जमिनी असतील अशा ठिकाणी पावसाळ्यामध्ये आळे पद्धतीने वेलवर्गीय भाज्या ह्या लावल्या जातात. आणि ज्या ठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात आहे किंवा योग्य पद्धतीने आपल्याला पाण्याचे नियोजन करू शकतो अशा ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी मंडप घालायचे आहे त्या ठिकाणी सरी पद्धतीने त्याची लागवड ही केली जाते. आपल्याकडे एक स्लाइड आहे की ज्यामध्ये मंडप पद्धतीने कारली याची लागवड केलेली आहे, कारल्याची. तर ती स्लाइड आपण आता प्रेक्षकांना दाखवतोय. तर आपण पाहू शकता की यामध्ये मंडप पद्धतीने कारली आणि शिराळी लागवड केलेली आहे. सर, काय सांगाल? या मंडप पद्धतीमध्ये फायदा असा भेटतो की फळं जी असतात ही आपल्याला वरती आपल्याला आधाराने चढवून मंडपावरती किंवा मंडपावरती सोडता येतात. आणि त्याच्यामुळं त्या फळांचा पाण्याशी किंवा मातीशी संपर्क न आल्यामुळं त्या फळांची वाढ चांगली होती आणि चांगला दर्जा आपल्याला त्या ठिकाणी राखता येतो. बर. आता कलिंगड हे सुद्धा एक वेलवर्गीय पीक आहे. तर कलिंगडासाठी कोणती लागवड पद्धत आहे आपण स्लाइडच्या माध्यमातून दाखवूयात प्रेक्षकांना. कलिंगडाची लागवड करताना आपण शक्यतो आपल्याला त्यावेळेला सऱ्या पाडून किंवा
आळे पद्धतीने सुद्धा हे दोन्ही पद्धतीने लागवड करता येऊ शकते. आळे पद्धतीने लागवड करताना आपल्याला काय केलं जातं, त्याच्या आळेमध्ये सर्वसाधारणपणे 3 ते 4 बिया लागवड करताना किंवा पेरणी करताना पेरतात आणि 15 दिवसानंतर आपल्याला बी उगवल्यानंतर 2 सशक्त रोपं त्या ठिकाणी ठेवून बाकीची रोपं ही काढली जातात. आणि अशा पद्धतीने कलिंगडाची आपण आळे पद्धतीने सुद्धा आपण लागवड ही करू शकतो. बरोबर. आता सर, भाजीपाला पीक याला आपल्याला निर्यातीच्या दृष्टीने सक्षम करायचं आहे, त्या दृष्टीने तशी तयारी करून ठेवायची आहे. तर निर्यातीच्या दृष्टीने जर आपल्याला भाजीपाला पिकाची तयारी करायची असेल, त्याचं उत्पादन करायचं असेल, तर त्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी आहेत का? निश्चितच निर्यातीच्या दृष्टीने ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला निर्यातीच्या दृष्टीने तो भाजीपाल्याला काही ठराविक त्याच्या गोष्टींचं त्या ठिकाणी आपल्याला पालन करणं हे गरजेचं असतं. उदाहरणार्थ आपण त्याच्यातले काही मानकं जर बघितले तर भाजीपाला हा त्या ठिकाणी जो आहे तो स्वच्छ असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याचा तो दर्जेदार असणं गरजेचं आहे. त्याला आपण म्हणतो ताजा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. फळांचा रंग त्या ठिकाणी आकर्षक असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फळं जी आहेत ही कोवळी, लुसलुशीत आणि चविष्ट असणं गरजेचं आहे. फळांची लांबी, जाडी आणि आकार जो आहे तो मध्यम असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आणखी एक त्याच्यामध्ये की ती फळं जी आहेत ही माती किंवा इतर काही वस्तू लागून त्याला इजा झालेली नसली पाहिजेत किंवा खराब झालेली नसली पाहिजेत. त्याच्यावरती कुठल्याही किडी किंवा रोगांचे ठिपके किंवा ती कीडग्रस्त नसली पाहिजेत. त्याचबरोबरीने त्याला ज्यावेळेला आपण उत्पादन करतो त्यावेळेला त्या भाज्यांसाठी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर हा झाला पाहिजे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारची रोग किंवा कीटकनाशकं किंवा बुरशीनाशकांचा त्या ठिकाणी वापर नसला पाहिजे. तर ह्या बाबी ज्या आहेत ह्या निर्यातीच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत की त्याचाच अवलंब केला, चांगले आकर्षक पॅकिंग असली किंवा ते फळ जे आहे ते अतिशय चांगलं जर दिसणारं असलं तर त्या ठिकाणी निर्यात ही चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. बरोबर. म्हणजे निर्यात करायची असेल तर त्या दर्जाचंच पीक आपलं असणं गरजेचं आहे, तेव्हा आपण त्या मानांकनामध्ये आणि त्या नियमांमध्ये बसू आणि त्याची निर्यात होऊ शकेल. आता याबरोबर भाजीपाला पिकांसाठी अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे खत. तर खतांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला पाहिजे याविषयीची माहिती आपण द्यावी. वेलवर्गीय पिकांमध्ये आपल्याला ज्या वेळेला आपण चांगलं उत्पादन म्हणजे आपल्याला अधिक उत्पादन हवं असतं, त्याचबरोबर पिकाचा दर्जा जर राखायचा असेल तर आपल्याला खत व्यवस्थापन ही योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त त्या ठिकाणी आपल्याला सेंद्रिय खतांचा वापर हा करणं गरजेचं आहे. सेंद्रिय खतांमध्ये शेणखत असेल, गांडूळ खत असेल, ज्याला वर्मी कंपोस्ट म्हटलं जातं, त्याचा वापर किंवा बाजारामध्ये इतरही सेंद्रिय खतं आपल्याला सध्या उपलब्ध आहेत, हॉल्टी मिलसारखी, बायोमिलसारखी, तर त्यांचा वापर त्या ठिकाणी आपण केला पाहिजे. त्याचबरोबर ह्यामध्ये आपल्याला ज्या वेळेला रासायनिक खतं जर द्यायची असतील तर त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद किंवा पालाशयुक्त वर खतं किंवा मिश्र खतं किंवा जीवाणू खतं ही सुद्धा त्या ठिकाणी देणं हे गरजेचं आहे. आता ही खतं देताना आपल्याला त्याच्या जे वाढीच्या पिकाची अवस्था आहे तर त्या ठराविक अवस्थांच्या वेळेला आपल्याला खतं देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ वेलीच्या वाढीच्या काळात, फळधारणेच्या आणि फळवाढीच्या काळात आपल्याला त्या ठिकाणी खतं देणं हे गरजेचं राहणार आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला ज्या वेळेला शेणखत आपण देतो आणि इतर जे रासायनिक खतं देतो तर शेणखत त्याचबरोबर 1/3 नत्राची मात्रा आणि संपूर्ण पालाश आणि स्फुरद जे आहे ते लागवडीच्या पूर्वी द्यायचं आहे. आणि उर्वरित नत्राचे जे आपल्याला 2/3 मात्रा जी आहे ही लागवड केल्यानंतर 1-1 महिन्याच्या अंतराने आपल्याला त्याला पिकाला द्यायची आहे. खतं देताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की खतं जी आहेत ही वेलीच्या पानांवरती किंवा बुंद्यावरती पडणार नाही याची काळजी घेऊन गोलाकार चर किंवा आळे पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला खतं ही प्रत्येक वेलीला देणं गरजेचं आहे. खतं देताना साधारण या बाबींचा विचार शेतकरी बांधवांना आपण करूयात. आपल्याला एक फोन येतोय कार्यक्रमामध्ये. कोल्हापूरवरून फोन आहे दिलीपजी देसले यांचा. नमस्कार दिलीपजी, आपला प्रश्न विचारा. कार्यक्रमात आपलं स्वागत. सर नमस्ते. मला प्रश्न विचारायचा आहे, वेलवर्गीय लागवड करताना रोप पद्धत लावलेली चांगली का बियाणं टोकून केलेली चांगली, यात फायदेशीर कुठली ठरेल? बरोबर. आपला प्रश्न खूप छान आहे, विषयाला अनुसरून आहे. दिलीपजी, आपण या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते एका व्यावसायिक विश्रांतीनंतर घेऊयात. मंडळी, या ठिकाणी घेतोय आपण एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती. नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण विषय निवडला आहे वेलवर्गीय भाज्यांचे व्यापारी उत्पादन तंत्रज्ञान. या विषयावर आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर राजेश मांजरेकर सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, विश्रांतीपूर्वी आपल्याला एक फोन आला होता दिलीप देसले यांचा कोल्हापूरवरून. त्यांचा प्रश्न होता की कोणत्या पद्धतीच्या बियाण्यांमध्ये
आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो, म्हणजे बियाणं लावल्यानंतर की रोप लावल्यानंतर, असा त्यांचा प्रश्न होता. देसले साहेब, आपला प्रश्न बरोबर होता की काय लावणं फायदेशीर आहे. ते कलिंगडासारख्या पिकामध्ये आपण रोपं लावली तरी चालू शकतात, कारण की कधी-कधी आपल्याला कलिंगडाचं पीक हे लवकर उत्पादन आपल्याला बाजारामध्ये घ्यायचं असतं, आणायचं असतं जानेवारी महिन्यामध्ये. तर अशा वेळेला पावसाळ्यामध्ये आपल्याला लागवड करणं शक्य नसतं. अशा वेळेला पॉलिथिन बॅगमध्ये त्याची आपण रोपं तयार करतो आणि तयार रोपं आपण लावतो. परंतु शक्यतो इतर ज्या भाज्या ज्या आहेत, कारली असेल, पडवळ, शिराळी असेल, अशा भाज्यांमध्ये आपल्याला, काकडीमध्ये आपल्याला बियांची पेरणी करून नंतर आपल्याला त्याचं उत्पादन घेणे हे योग्य ठरतं. त्याच्यामुळे भाज्यांचे आपल्याला प्रकार कुठलं आपण पीक घेतो त्याच्यावर ते अवलंबून राहील. परंतु बियांची पेरणी करणं हे आपल्याला उत्पादन घेणे सगळ्यात चांगलं आहे. कारण की पॉलिथिनमधून आपण केल्यानंतर त्याच्यामध्ये मर होणं, कारण की जागे बदलते, त्याच्यामुळं मर होण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त असते. बरोबर. सर, यापूर्वी आपण खत व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करत असताना काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या. या संदर्भातील एक तक्ता आपण प्रेक्षकांना दाखवणार आहोत, ज्यामध्ये वेगवेगळ्या वेलवर्गीय भाज्यांचा समावेश आहे आणि त्यानुसार खतांची मात्रा आहे. तर या तक्त्याविषयी सविस्तर बोलताना आपण काय माहिती द्याल? वेलवर्गीय पिकांना आपल्याला खतं देताना त्याला खताचं जे मात्रा जी आहे तर ती आपल्याला शेणखताच्या माध्यमातून आपल्याला सेंद्रिय खताचा त्या ठिकाणी पुरवठा करणं गरजेचं आहे. आणि नत्र, स्फुरद आणि पालाश जो आहे तो आपल्याला हेक्टरी त्या ठिकाणी देताना प्रत्येक भाज्यांसाठी आपल्याला प्रमाण जे दिलेलं आहे, साधारणपणे 100 ते 125 ते 150 किलोपर्यंत नत्र जे आहे ते प्रत्येक भाजीला त्या भाज्यांना देणं गरजेचं आहे. स्फुरद जे आहे, ज्याच्यामधून आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून आपण देतो, ते 50 ते 60 किलोच्या दरम्याने आहे. आणि पालाश जे आहे ते सुद्धा साधारणपणे 50 किलोच्या हिशोबाने त्या ठिकाणी द्यायचं आहे. तर ह्या खतांपैकी 1/3 नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश आणि शेणखत हे लागवडीपूर्वी द्यायचं आहे. उरलेली नत्राची मात्रा जी आहे ही 2/3 नत्राची मात्रा ही लागवडीनंतर अनुक्रमे 1 महिन्यानंतर आपल्याला आणि पुढची नत्राची मात्रा ही दुसऱ्या महिन्याला द्यायची आहे. पहिली नत्राची मात्रा जी आहे, जी आपल्याला द्यायची आहे, तर ती लागवडीच्या नंतर वेल वाढीच्या स्थितीत असताना द्यायची आहे. आणि दुसरी नत्राची मात्रा जी असते ती फळधारणेच्या वेळेला किंवा फुलं येण्याच्या काळामध्ये आपल्या त्या ठिकाणी द्यायची आहे. तर अशा पद्धतीने खतं द्यायची आहेत. आणि खतं देताना आपण काळजी घ्यायची आहे की ती गोलाकार बांगडी पद्धतीने किंवा चर पद्धतीने त्या ठिकाणी द्यायची आहेत. खतं ते वेलीच्या पानांवर किंवा बुंद्यांवरती डायरेक्टली किंवा पडणार नाहीत याची त्या ठिकाणी काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि खतं दिल्यानंतर पाणी त्या ठिकाणी देण्याची काळजी घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने खतांचं आपल्याला योग्य पद्धतीने नियोजन करून त्यांना खताचं आपल्याला मात्रा देणं हे गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे त्या पद्धतीने त्या प्रमाणात जर खतांची मात्रा दिली तर खतांचा सुद्धा वापर जो आहे तो मोजकाच होऊन आर्थिक बचत सुद्धा शेतकरी बांधवांची होऊ शकते. सर, आता खतांबरोबरच आंतरमशागत हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. तर आंतरमशागत करताना भाजीपाला पिकांसाठीच्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत का? काय सांगाल आपण? वेलवर्गीय भाज्यांची मुळं जी आहे ते जमिनीच्या वरच्या थरामध्येच पोसत असल्यामुळं वेलवर्गीय भाज्यांमध्ये खोल आंतरमशागतीची गरज नसते. त्याचबरोबरीने या वेलवर्गीय पिकांमध्ये वेळोवेळेला तण किंवा गवत, ज्याला रान म्हटलं जातं, ते रान येतं. मग अशा वेळेला 2 ते 3 वेळेला खुरपण्या करणं त्या ठिकाणी गरजेचं ठरतं. त्याचबरोबर ज्या वेळेला आपण खुरपणी करतो किंवा तण काढतो त्यावेळेला त्या पिकांना मातीची भर देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला योग्य पद्धतीने तण व्यवस्थापन करून शेत जे आहे किंवा आपलं जे पीक जे आहे ते तणमुक्त किंवा गवतमुक्त त्या ठिकाणी करायचं आहे, जेणेकरून त्याच्या ठिकाणी आपण स्लाइडवरती दाखवत होतो प्रेक्षकांना की कशा पद्धतीने तण जे आहे त्याचं व्यवस्थापन या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे कीड आणि रोगांचा सुद्धा त्या ठिकाणी प्रादुर्भाव हा कमी होतो. त्याच्यासाठी तण नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या वेळेला फळं वाढतील त्यावेळेला ती फळं सरळ वाढतील याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं फळांचा आपल्याला दर्जा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने राखता येऊ शकेल किंवा चांगली वाढ ती ठिकाणी मिळू शकेल. तर ह्या बाबी ज्या आहेत ह्या आपल्याला आंतरमशागत करताना आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर पिकाच्या बुंद्यावर मातीची भर द्यायची आहे. ह्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला या ठिकाणी कार्यक्रमात एक फोन येतोय. तेजस पांडे आपल्याला फोन करतायत बीडहून. तेजस पांडव, नमस्कार. तेजसजी, कार्यक्रमात आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. वेलवर्गीय भाज्या उत्पादन वाढविण्यासाठी ठीक आहेत सर, परंतु गावरान आणि हायब्रिड यातील फरक पाहता फक्त उत्पादनासाठी हायब्रिड भाज्यांचे प्रमाण मार्केटमध्ये खूप जास्त आहे सर.
मग मला हे म्हणायचं सर की हायब्रिड भाज्या या हेल्थवर कितपत म्हणजे खाणं योग्य आहे किंवा आजच्या प्रदूषणाच्या काळात हायब्रिड खाणं हे कितपत योग्य आहे? बरोबर. हायब्रिड वाणांचं प्रमाण हे जास्त प्रमाणात त्याची लागवड केली जाते. ते आरोग्याच्या दृष्टीने किती फायदेशीर आहे किंवा घातक आहे असा त्यांचा प्रश्न आहे. काय सांगाल सर? शेतकऱ्यांचा प्रश्न जो होता तो बरोबर आहे. परंतु आता शेतकऱ्याला ज्यावेळेला मेहनतीचा प्रश्न येतो त्यावेळेला कमी मेहनतीमध्ये किंवा त्याच मेहनतीमध्ये जास्तचं उत्पादन घेणं हे आता काळाची गरज राहिलेली आहे. आणि आपल्याला जे गावरान बियाणं आहे त्याच्यापासून आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकत नाही. मग अशा वेळेला हायब्रिड बियाणांचा वापर करणं हे गरजेचं आहे. आणि हायब्रिड बियाण्यांचा मानवाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो किंवा विपरीत परिणाम होतो याविषयीचा कुठं काही अभ्यास झालेला नाही किंवा तसा आढळलेलं सुद्धा नाही आहे की त्याच्यामुळं त्याच्यात फारसं काही तथ्य नाही की हायब्रिड बियाण्यामुळं त्रास होतो किंवा वापरू नये. कारण की हे काही GM किंवा जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं नाही आहे जसं कपासीमधलं आहे तसं की त्याच्यामुळं त्याचा पर्यावरणावर किंवा माणसाच्या आरोग्यावर कुठलाही विघातक परिणाम होत नाही. तर त्याच्यामुळं हायब्रिड बियाणं वापरणं हे आता काळाची गरज राहिलेली आहे. आणि त्याच्यातून जास्त उत्पादन क्षमता आपल्याला जो आहे तो पिकाचा जास्त मिळतो आणि उत्पादन शेतकऱ्याला दुप्पट तिप्पट पद्धतीने जास्त मिळतं. तर त्याच्यामुळं ते आता काळाची गरज राहिलेली आहे. बरोबर. म्हणजे मागणी जी आहे, पुरवठा आहे, याचं जे गणित आहे ते जुळवून आणण्यासाठी म्हणा किंवा उत्पादन जास्त घेण्यासाठी नाईलाजास्तव हायब्रिड वाणांकडे शेतकरी बांधवांना वळावं लागत आहे. सर, आता आंतर मशागतीबद्दल आपण यापूर्वी माहिती दिली, पण आंतर पिकासंदर्भात जर आपल्याला काही लागवड करायची असेल या भाजीपाला पिकांच्या दरम्यान, तर कोणती आंतरपिकं आपण घेऊ शकतो? काय सांगाल सर? वेलवर्गीय पिकांची ज्यावेळेला आपण लागवड करतो त्यावेळेला पुढच्या आपण जे बघितलं की लागवडीच्या सुरुवातीचा साधारणपणे महिना 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याची वाढ होण्याच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी कांद्यासारखं आंतरपीकसुद्धा वेलवर्गीय पिकांमध्ये घेऊ शकतो. त्याचबरोबर काही ठिकाणी झेंडूची लागवडसुद्धा केली जाते. कारण की झेंडूमुळं सूत्रकृमीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी व्हायला मदत होतो. झेंडू असेल, मका असेल, ज्वारी असेल तर त्याची लागवडसुद्धा वेलवर्गीय पिकांच्या बरोबरीने 2 सऱ्यांमध्ये किंवा बांधाच्या कडेने अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे आंतरपिकंसुद्धा काही आपल्याला ह्याच्यामध्ये मर्यादित स्वरूपात घेता येऊ शकतात. बरोबर. सर, आता आंतरपिकांबद्दल आपण सांगितलं, पण जेव्हा वेलवर्गीय वनस्पतींची वाढ होत असते तेव्हा त्याला आधाराची गरज असते. तर आधार देण्याच्या काही अशा शास्त्रशुद्ध काही पद्धती आहेत का आणि त्याचा अवलंब शेतकरी बांधवांनी कसा करावा? काय सांगाल सर? तर वेलवर्गीय आपल्याला जे भाजीपाला पिकं आहेत त्याच्यामध्ये काकडीसारखं पीक असेल किंवा कलिंगड असेल, दुधी भोपळा असेल तर ह्या पिकांना फारशी आधाराची गरज नसते. ते जमिनीवर सुद्धा होऊ शकतात. परंतु कारली, पडवळ, शिराळी किंवा ज्याला दोडकं म्हटलं जातं तर ही पिकं ह्या आधाराशिवाय समाधानकारक वाढत नाहीत. त्याच्यामुळं ह्या पिकांना आपल्याला आधार देण्याची गरज आहे जर चांगलं उत्पादन हवं असेल तर. आधार दिल्यामुळं होतं काय की त्या पिकामध्ये ज्या वेळेला फुलं येतात किंवा फळधारणा होते तर त्या फळांचा जमिनीशी किंवा पाण्याशी संपर्क येत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने दर्जेदार उत्पन्न म्हणजे फळांची वाढ त्या ठिकाणी मिळते. फळांचा आपल्याला दर्जा त्या ठिकाणी सुधारायला मदत होते आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन त्या ठिकाणी मिळतं. फळं कुजण्याचं प्रमाणसुद्धा जर वेलवर्गीय पिकांमध्ये आपण मंडप पद्धतीचा अवलंब केला म्हणजे त्याला आधाराने आपण वर चढवलं तर फळं कुजण्याचं प्रमाणसुद्धा त्या ठिकाणी कमी होतं. अशा पद्धतीने चांगलं उत्पादन हे आपल्याला आपण आधार जर दिला किंवा मंडप पद्धत वापरली वेलवर्गीय भाज्यांमध्ये तर आपल्याला त्याचा फायदा हा मिळू शकतो. आता मंडप पद्धती संदर्भाची एक स्लाईड आपण प्रेक्षकांना दाखवूयात, म्हणजे साधारण कल्पना येऊ शकेल शेतकरी बांधवांना. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की मंडप पद्धतीने जी लागवड केलेली आहे त्याला आपण आधार दिलेला आहे वेलींना. सर, काय सांगाल या स्लाईडबद्दल? आपण पेरणी केल्यानंतर ज्या वेळेला जे बी आपलं रुजवून बाहेर येतं त्याच्यानंतर मग काही कालावधीने त्याला वेल ही सुटायला लागते. वेल सुटण्याच्या काळामध्ये त्याला काठीचा किंवा शिऱ्यांचा किंवा बांबूच्या काड्यांचा आधार देऊन ही वेली ज्या आहेत ह्या मंडपावर चढवल्या जातात. हे मंडप जे असतं हे तारांचं बनवलं जातं किंवा मग नायलॉनची वायर त्या ठिकाणी वापरली जाते. त्या वायरच्या साहाय्याने मांडव हे तयार केले जातात आणि ह्या मंडपावरती किंवा मांडवावरती मग वेलवर्गीय पिकं ही चढवली जातात आणि त्यांचं उत्पादन हे घेतलं जातं. बरोबर. सर, आता या ठिकाणी आपण एक असं म्हणू शकतो की कलिंगड पिकासाठी आपण त्याची वाढ होत असताना काही संरक्षण देऊ शकतो का सूर्यप्रकाशापासून रक्षण करण्यासाठी?
निश्चितच आपण जर बघितलं तर कलिंगडासारखं पीक जे असेल तर ते आपण जमिनीवर ज्या वेळेला वाढत असतं आणि एका वेलीला आपण साधारणपणे 2 ते 3 फळं आपण येऊ देतो. मग अशा वेळेला ते वाढीच्या काळामध्ये ते फळं समजा जर सूर्यप्रकाशामध्ये जर त्याला सूर्यप्रकाशामध्येच राहिली तर अशा वेळेला सूर्यप्रकाशाचा त्याच्यावर परिणाम होऊन काय होतं की फळं जी असतात ती पिवळी पडतात किंवा त्याच्यावर पांढरे डाग पडतात. कधी कधी प्रखर सूर्यप्रकाशामुळे फळं तडकण्याचं प्रमाणसुद्धा वाढतं. बरोबर. मग अशा वेळेला ती फळं जी आहेत ही पेंड्याने किंवा गवताने झाकून ठेवली जातात. म्हणजे आच्छादन त्या फळांवरती केलं जातं की ज्याच्यामुळं फळं ही झाकली गेल्यामुळं ते चांगल्या पद्धतीने संरक्षण होऊ शकेल. बरोबर. मंडळी, आता भाजीपाला पिकांसाठी पाणी, खत व्यवस्थापन आणि रोग किडीचं व्यवस्थापन याविषयी आपण जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती. नमस्कार शेतकरी बांधवांनो, विश्रांतीनंतर कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण वेलवर्गीय भाज्यांचं उत्पादन व्यवस्थापन तंत्रज्ञान या विषयावर चर्चा करतोय आणि डॉक्टर मांजरेकर सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, यापूर्वी आपण वेगवेगळ्या गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या. आता आपण या भाजीपाला पिकांसाठी संजीवकांचा वापर कसा करता येईल याविषयीची माहिती शेतकरी बांधवांना द्यावी. वेलवर्गीय पिकांमध्ये संजीवकाचा वापर प्रामुख्याने उत्पादन वाढावं याच्यासाठी केला जातो. याच्यामध्ये जर मादी फुलांची संख्या वाढली तर पर्यायाने फळधारणा वाढते आणि उत्पादनसुद्धा जास्त मिळतं. त्याच्यासाठी 100 ppm GA किंवा 20 ते 25 ppm GA आणि 100 ppm NA किंवा MH40 या संजीवकाचा वापर हा वेलवर्गीय पिकांमध्ये केला जातो. तर हा संजीवकाचा वापर करताना सर्वसाधारणपणे वेलवर्गीय पिकं ही 2 आणि 4 पानांवर असताना असं 2 वेळेला त्याच्यावर फवारणीही केली जाते. ही फवारणी करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपल्याला 20 ते 25 ppm GA जे आहे किंवा 100 ppm NA किंवा MH40 हे संजीवक असेल तर त्याचा वापर हा आपल्याला त्यावेळेला करणं गरजेचं आहे. आणि ते जर आपण केलं तर मादी फुलांची संख्या त्या ठिकाणी वाढायला मदत होते आणि उत्पादनात आपल्याला 30 ते 40% वाढ मिळते. बरोबर. म्हणजे अगदी दिलेल्या मात्रेमध्ये जर आपण याचा वापर केला तर चांगल्या पद्धतीचा फायदा आपल्याला होऊ शकतो. आता सर, सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. कारण आता उन्हाळा सुरू आहे, बऱ्याच शेतकरी बांधवांची भाजीपाला पिकं शेतामध्ये आहेत. तर यासाठी पाण्याचं नेमकं नियोजन कसं करायला पाहिजे, काय सांगाल सर? पिकांना पाणी देताना आपल्याला त्या ठिकाणी जमिनीचा मगदोर, पिकाच्या वाढीची अवस्था आणि त्या ठिकाणचा हंगाम, तर ह्या 3 गोष्टी आपल्याला लक्षात घेणं हे गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे पावसाळ्यामध्ये पाण्याची आवश्यकता नसते, परंतु पावसाने जर ओढ दिली तर अशा वेळेला त्या ठिकाणी आपल्याला पाणी हे त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये मात्र 3 ते 4 दिवसाच्या अंतराने आपल्याला त्या ठिकाणी पिकांना पाणी देणं हे गरजेचं आहे. पाणी देताना आपल्याला पाणी योग्य पद्धतीने देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी फळं किंवा फुलांचा पाण्याशी संपर्क येणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेणं हे गरजेचं आहे. आळे पद्धतीने जर आपण लागवड केली असेल तर आळ्यामध्ये पाणी दिलं जातं. जर आपल्याला सरी पद्धत असेल तर सरी पद्धतीमध्ये काही काही ठिकाणी ड्रीपचा सुद्धा वापर हा पाणी देण्यासाठी केला जातो. ड्रीपवरती सुद्धा त्याची लागवड ही केली जाते. तर त्या पद्धतीने आपल्याला पाण्याच्या पाळ्या ह्या जमिनीचे आणि हवामान ह्या ठिकाणी पिकाच्या वाढीची अवस्था, ह्या 3 गोष्टी आपल्याला लक्षात घेऊन पाणी त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. पिकाच्या वाढीच्या काळामध्ये आपल्याला पाण्याची गरजही जास्त असते. त्याचबरोबर फुलं आणि फळं धरण्याच्या वेळेला पाण्याची गरजही जास्त असते आणि पाण्याच्या वापरामध्ये पाण्याचं कमी पडलं तर त्याचा फळ धरण्यावरती आणि पिकाच्या वाढीवरती अनिष्ट परिणाम होतो. सर, आपल्याला या ठिकाणी एक फोन येतोय. पुण्याहून फोन आहे प्रकाश काकडे यांचा. नमस्कार प्रकाशजी, कार्यक्रमात स्वागत. आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा होता, वेलवर्गीय जी झाडं लावतो आपण, वेलवर्गीय रोप, हो, आणि त्यांना जर फळधारणा आणि फुलधारणा चांगली होण्यासाठी जर तांदळाची पेज वापरली तर चालते का? ते सफेद मुळी वाढीसाठी असं वाचलं होतं मी. बर 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 आपला प्रश्न समजलेला आहे सर, काय सांगाल? हरकत नाही, परंतु त्याचं तसं कुठेही आपल्याला म्हणजे शास्त्रसुद्धा ते सिद्ध झालेलं नाही की तांदळाची पेज वापरावे की नाही. तर आता शेतकऱ्यांनी तो प्रायोगिक तत्वावर ते करून बघण्यासारखं आहे. तर तुम्ही ते वाचलेलं असेल तर तुम्ही ते करा आणि त्याच्या निष्कर्षाने पुढं आपल्याला ते जाता येईल, परंतु ते काही शास्त्रशुद्धरित्या सिद्ध झालेलं नाही आहे. बरोबर, ही महत्त्वाची बाब आपण लक्षात घ्यावी. सर, आता भाजीपाला पिकांवर शक्यतो किडींचा, रोगांचा प्रादुर्भाव होत नाही असं आपण सुरुवातीला सांगितलं होतं, पण तरीही जर काही किडींचा प्रादुर्भाव झाला
तर त्याचं व्यवस्थापनही करणं महत्त्वाचं आहे आणि शेतकरी बांधवांना ते माहिती असणं गरजेचं आहे. तर किडींच्या व्यवस्थापनाविषयीची माहिती आपण द्यावी. वेलवर्गीय पिकांवरती आपण जर बघितलं तर प्रामुख्याने तांबडे भुंगेरे, त्याचबरोबर मावा आणि रस शोषणारी इतर किडी यांचाच प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तांबडे भुंगेरे जर असतील तर त्याचा प्रादुर्भाव झाला तर मॅलाथिओन किंवा रोगारसारखे जे कीटकनाशक जे आहे ते सर्वसाधारणपणे 2 मिली औषध जे आहे ते प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची आपल्याला 10 ते 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करणं गरजेचं आहे. बरं. हे तांबडे भुंगेरे काय करतात, पानांचा हिरवा भाग खातात, अळी जी असते त्यांची ती मुळं, खोड आणि जमिनीलगतची पानं खाते, अशा पद्धतीने ते नुकसान करते. बरं. दुसरी वेलवर्गीय पिकांवरती महत्त्वाची कीड जी आहे ती म्हणजे फळमाशी. आता ही फळमाशीच्या अळ्या ज्या असतात हे आपल्याला फळं जी असतात ती पोखरतात. त्याच्यामुळं काय होतं की ते फळांची वाढ जी असते ती वेडीवाकडी होते आणि फळं त्या ठिकाणी कुजायला लागतात. तर ही फळमाशीचं जर नियंत्रण करायचं असेल तर त्याच्यासाठी हेक्टरी आपल्याला 4 रक्षक सापळे जे आहेत हे त्या ठिकाणी शेतामध्ये लावणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी क्युलूर नावाचं जे औषध मिळतं तेच आपल्याला रक्षक सापळ्यामध्ये लावायचं आहे की ज्याच्यामुळं फळमाशीचे नर त्या ठिकाणी पकडले जातात आणि त्याच्यामुळं मग आपल्याला त्या ठिकाणी किडीचं नियंत्रण हे करता येऊ शकतं. बरोबर. तिसरी आपल्याला वेलवर्गीय पिकांमधली कीड जी आहे ती आहे मावा आणि तुडतुडे. ह्या रस शोषणाऱ्या किडी आहेत. ह्या रस शोषणाऱ्या किडींसाठी आपल्याला जे डायमेथोएट नावाचं जे औषध जे बाजारामध्ये असतं ते साधारणपणे 1 मिली औषध जे आहे ते 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची फवारणी जी आहे ती 10 ते 15 दिवसाच्या अंतराने केली तर आपल्याला निश्चितच आपल्याला हे मावा, तुडतुडे, तांबडे भुंगेरे ह्या किडींपासून आपल्याला त्याचं रक्षण हे करता येऊ शकतं. बरोबर. आपण एक तक्ता दाखवतोय प्रेक्षकांना ज्यामध्ये खतांची मात्रा दिलेली आहे मावा व तुडतुडे आणि सूत्रकृमींसाठी. तर हा तक्ता सविस्तरपणे सांगताना आपण शेतकरी बांधवांना काय सांगाल? ह्याच्यामध्ये मावा तुडतुडे जे आहेत हे मावा तुडतुड्यासाठी आपण डायमेथोएट नावाचं औषध वापरायचं आहे. आणि सूत्रकृमी जे असतात हे मातीतून येणारी कीड आहे ही मुळात शिरून अन्नरस शोषून घेते, त्याच्यामुळे मुळांवरती गाठी येतात आणि पानं पिवळी पडून झाडाची वाढ खुंटते. तर ही सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी सूत्रकृमी विरोधी जी पिकं जी आहेत उदाहरणार्थ मका, झेंडू, ज्वारी, तर ह्या पिकांच्या ओळी ज्या आहेत ह्या आपल्याला शेताच्या बांधावरती लावणं गरजेचं आहे किंवा वेलवर्गीय पिकांमध्येच आपल्याला त्याची एखादी ओळ त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे त्यांच्या ह्याच्यामुळे मुळातून स्रवणाऱ्या पदार्थांमुळे त्या ठिकाणी सूत्रकृमींचं नियंत्रण करता येऊ शकतं. बरोबर. सर, नाग अळी हा काय प्रकार आहे? म्हणजे साधारण भाजीपाला पिकांवर याचा प्रादुर्भाव झाला तर कोणती औषधं वापरायची? ही नागअळी जी असते ही काय करते, पानांच्या पृष्ठभागावरती खालच्या बाजूने ते पानांचं हरितद्रव्य आहे ते खात जाते आणि त्याच्यामुळे पानांवरती हिरव्या नागमोडी अशा रेषा दिसतात. ह्या नागअळीच्या नियंत्रणासाठी आपण नियमयुक्त औषधाची फवारणी त्या ठिकाणी करू शकतो. 1 मिली औषध जे आहे ते आपल्याला 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण त्याची फवारणी समजा जर आपण केली तरीसुद्धा नागअळीपासून आपण त्याचं रक्षण हे नियंत्रण करू शकतो. बरोबर. आता वेगवेगळ्या प्रकारचे रोग जे आहेत त्याचाही प्रादुर्भाव होतो भाजीपाला पिकांवर. तर यातला पहिला रोग म्हणजे भुरी रोग. तर याविषयी आपण काय सांगाल? आपण जर बघितलं तर भुरी रोगामध्ये काय होतं की पानांवरती दोन्ही बाजूने पांढऱ्या रंगाची त्या ठिकाणी पावडर स्वरूपात किंवा भुकटीच्या स्वरूपात बुरशीची वाढ झालेली त्या ठिकाणी दिसते. आता हे भुरी रोगाचं समजा जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला कार्बनडेझिम किंवा 22 नावाचं जे औषध जे आहे ते 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून किंवा हेक्झॅकोनाझोल नावाचं औषध जे मिळतं ते 5 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्या फवारण्या आपल्याला करणं गरजेचं आहे. या फवारण्या 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळेला करणं ह्या गरजेच्या आहेत. बरोबर. त्यानंतर मर रोग याचंही प्रमाण काही दिवसांमध्ये आढळून येतंय झाल्याचं. तर मर रोगासाठी काय करावं लागेल? मर रोगासाठी आपल्याला सर्वप्रथम ज्यावेळेला आपण बियाणं लावतो त्यावेळेला बियाण्यावर बीजप्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कार्बनडेझिम नावाचं जे औषध जे आहे त्याचं 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये त्याचं मिश्रण करून द्रावण तयार करून ते वेलीच्या बुंद्याशी आपल्याला जर ओतलं तर आपल्याला मर रोगाच्यापासून सुद्धा नियंत्रण हे करता येऊ शकतं. बरोबर. त्यानंतर केवडा हा एक रोग आहे ज्याचा प्रादुर्भाव काही भाजीपाला पिकांवर होतोय. याविषयीचा आपण एक फोटो प्रेक्षकांना दाखवतोय स्लाइडच्या माध्यमातून. आपण पाहू शकता पिवळ्या रंगाचे काही ठिपके दिसत आहेत पानांवरती. काय सांगाल सर? हा केवडा रोग हा पानांवर पिवळसर तपकिरी रंगाचे ठिपके दिसायला लागतात आणि दमट हवेमध्ये हा रोग आहे तो झपाट्याने पसरतो. याच्या नियंत्रणासाठी आपल्याला रोगग्रस्त पानं जे आहेत ही काढून टाकणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती मॅन्कोझेब किंवा डायथेनियम 45 नावाचे जे औषध जे आहे तर त्याचे 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या करणं हे गरजेचं आहे.
बरोबर. आता एक शेवटचा रोग आहे आणि जो अतिशय महत्त्वाचा आहे, करपा रोग, ज्यामुळे अनेक प्रकारे भाजीपाल्यांचं नुकसान होतं या रोगामुळे. करपा रोगाची एक स्लाईड आपण प्रेक्षकांना दाखवतोय, ज्यामध्येही साधारण तपकिरी आणि पिवळ्या रंगाचे ठिपके पानांवरती दिसत आहेत. याचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल आपल्याला? ह्या करपा रोगाचं मुख्य लक्षण आहे की हे पानांवरतीही ठिपके येतात आणि कालांतराने ते वाढत गेल्यानंतर पान हे करपल्यासारखं दिसतं. आता ह्या रोगामध्ये आपल्याला त्याचं जर नियंत्रण करायचं झालं तर त्याच्यामध्ये आपण मँकोझेब असेल किंवा डायथेनियम 45 किंवा डायथेनझेड 78 हे औषध जे आहे ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची फवारणी करणं हे गरजेचं आहे. साधारणपणे 2 ते 3 वेळा 15 दिवसानंतर फवारणी करावी. बरोबर. म्हणजे साधारण या रोग किडींचा प्रादुर्भाव आपण वेगवेगळ्या औषधांच्या माध्यमातून कमी करू शकतो. पण आता सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे काढणी प्रक्रिया. ज्या प्रक्रियेनंतर आपण आपला जो माल आहे, शेतमाल आहे, तो बाजारामध्ये पाठवत असतो. तर काढणी करताना सुद्धा काही महत्त्वाच्या बाबी आहेत ज्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. सर, काय सांगाल याविषयी? थोडक्यात सांगावं. फळांची काढणी करताना सर्वसाधारणपणे फळं जी असतात ती कोवळी असतानाच त्यांची काढणी करणं गरजेचं आहे. कारण की जून झाल्यावर काढणी केल्यास ती नंतर ती विक्रीसाठी अयोग्य ठरतात. तर त्याच्यासाठी आपल्याला काढणी जी आहे ती वेळच्या वेळी करणं गरजेचं आहे. शक्यतो फळांची काढणी ही सकाळच्या थंड वेळी करणं गरजेचं आहे. आणि काढल्यानंतर फळं ही उन्हात न ठेवता सावलीच्या ठिकाणी त्या ठिकाणी ठेवली पाहिजेत. आणि त्यांची व्यवस्थित आकर्षकरित्या पहिले त्या प्रतवारी करून नंतर मग त्याची योग्य पद्धतीने पॅकिंग करणं हे गरजेचं आहे. बरोबर. आपण फोटोच्या माध्यमातून अगदी थोडक्यात हे प्रेक्षकांना दाखवूयात. भोपळा जो आहे त्याची काढणी केल्यानंतर त्याचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं आहे हे आपण दाखवतोय प्रेक्षकांना. सर, काय सांगाल आपण? हे आता दुधी भोपळा आहे किंवा इतर ज्या भाज्या ज्या आहेत हे काढल्यानंतर आपल्याला त्याचे योग्य त्याची प्रतवारी करणं गरजेचं आहे. वेडी वाकडी फळं ही बाजूला काढली पाहिजेत आणि योग्य आकाराची सारख्याच आकाराची फळं जी आहेत ही व्यवस्थित भरली पाहिजेत आणि त्याच्यानंतर मग ती योग्य पद्धतीने पॅकिंग करून किंवा बॅगेमध्ये गोणपाटामध्ये भरून किंवा प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून ते मार्केटमध्ये नेली पाहिजेत. बरोबर. मंडळी, लक्षात घ्या, प्रतवारी करून आणि त्याच्या आकारानुसार जर आपण त्याचं वर्गीकरण केलं आणि जर हा माल आहे, जो शेतीमाल आहे, आपला भाजीपाला आहे, तो बाजारामध्ये नेला तर त्याला आकारानुसार, त्याच्या प्रतवारीनुसार आणि त्याच्या दर्जानुसार आपल्याला खूप चांगल्या प्रकारे हा माल विकता येऊ शकतो, निर्यातसुद्धा करता येऊ शकतो. डॉक्टर मांजरेकर सर, आज आपण या कार्यक्रमात खूप उपयुक्त माहिती आमच्या शेतकरी बांधवांना आणि प्रेक्षकांना या चर्चेच्या माध्यमातून दिली. खरोखरच याचा नक्कीच फायदा आमच्या शेतकरी बांधवांना होईल. तर आता शेवटी, कार्यक्रमाच्या शेवटी आपण जाता जाता काय संदेश द्याल शेतकरी बांधवांना, अगदी थोडक्यात? शेतकरी बांधवांना माझा संदेश हाच राहील की वेलवर्गीय पिकं ही कमी कालावधीत कमी पाण्यावर होणारी पिकं आहेत आणि त्यांना उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळून हमखास बाजारपेठ आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वेलवर्गीय पिकांकडे वळावं हेच माझा त्यांना संदेश राहील. नक्कीच सर, आपले शेतकरी बांधव आपला हा मोलाचा संदेश नक्कीच अवलंब करतील याचा. सर, आता कार्यक्रमाच्या शेवटी आपलं जे विद्यापीठ आहेत, कृषी विद्यापीठ आहेत महाराष्ट्रातील, ती यासाठी काय योगदान देत आहेत हे अगदी थोडक्यात सांगावं. कृषी विद्यापीठामध्ये आपण जे बघितलं तर वेलवर्गीय पिकांच्या बाबतीत चांगल्या पद्धतीने संशोधन चालू आहे. वेगवेगळ्या वेलवर्गीय पिकांच्या वेगवेगळ्या जाती काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे, त्यांनी काकडी पिकामध्ये चांगली जात काढलेली आहे. फुले शुभांगी म्हणून आहे, कारलीमध्ये फुले प्रिया म्हणून आहे, फुले प्रियंका म्हणून आहे. त्याच्यानंतर दापोलीचं जे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या वेलवर्गीय पिकांच्या जाती ह्या काढलेल्या आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान हे विद्यापीठ, कृषी विद्यापीठ हे देताना दिसून येत आहे. मंडळी, दर गुरुवारी सायंकाळी 6 वाजता कृषी दर्शन फोन इन लाईव्ह हा कार्यक्रम आपण नक्की पाहत जा. आज आपण कार्यक्रमात इथेच थांबतोय. धन्यवाद. नमस्कार.